स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त IQ सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57. मूकबधीर अक्षय पवारची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड. मदतीसाठी लोकप्रतिनिधी दानशूरांना आवाहन. जन्मताच मूकबधीर असलेल्या सुरूळ येथील 22 वर्षीय अक्षय पोपट पवारने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कझाकिस्तान येथे होणाऱ्या जागतिक मूकबधीर कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवलं आहे. आंतरराष्ट्रीय कुस्तीच्या आखाड्यात तिरंगा फडकवण्याची संधी मिळालेल्या अक्षयच्या यशाने सुरूळसह वाळवा तालुक्याची मान उंचावली आहे. ऐकू बोलू न शकणाऱ्या अक्षयने गरिबीला आपली कमजोरी न बनवता जिद्द, चिकाटी आणि कठोर सरावाच्या जोरावर हे यश मिळवलं. आई वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गळके घर, अपुऱ्या सुविधा आणि आर्थिक अडचणी असतानाही अक्षयने कुस्तीची साधना सोडली नाही. कझाकिस्तानच्या स्पर्धेसाठी लागणाऱ्या खर्चासाठी वस्ताद संदीप पाटील आणि सुरूळ ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून 50,000 रुपयांची मदत उभी केली आहे. मात्र प्रवास, खुराक आणि पुढील क्रीडा प्रवासासाठी आणखीन आर्थिक मदतीची गरज आहे. त्याचबरोबर अक्षयच्या गळक्या घराची दुरुस्तीही आवश्यक आहे. गरिबीमुळे अक्षयच्या स्वप्नांना अडथळा येऊ नये, देशासाठी खेळण्याची त्याच्यात क्षमता आहे, अशी भावना कुटुंबियांनी व्यक्त केली. आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी तसेच दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संस्थांनी अक्षयला आर्थिक मदतीचा हात द्यावा, असे आवाहन सुरूळ ग्रामस्थांनी केलं आहे. जसुनंदा पोपट पवार नाव आहे. अक्षयची आई आहे. परत माझं पोरग पैलवान आहे. लोकमंदिरात शाळेला जातं आणि तिथं शाळा शिकत गावात आम्हाला रान नाही. आम्ही मंजूर करून शनी असं त्याला पैलवान केलेलं आहे. मग त्यामुळे ते असं शिकलेलं आहे. मग ते आता जाणार आहे कझाकिस्तानला. त्यामुळे सगळ्यांनी मदत करावी. खासदार व यांनी सुद्धा मदत करावी. आमदार, खासदार यांनी सगळ्यांनी मदत करावी असं माझी विनंती आहे. अक्षय पवार, त्याचा मी कोच संदीप पाटील कोच बोलतोय. त्याची आज कझाकिस्तान या ठिकाणी जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी आपल्या भारत देशाचं नेतृत्व करणार आहे. तो त्याची बाहेर कझाकिस्तान स्पर्धेसाठी निवड झालेली. तर ते कष्टाच्या जोरावर, त्याच्या हिमतीच्या जोरावर त्याने आपल्या भारत देशात प्रथम क्रमांकाचं त्यानं गोल्ड मेडल घेतलं आहे. बाहेर देशासाठी त्याची निवड झाल्या. त्याची आर्थिक परिस्थिती घरची अगदी हलाखीची आहे. जमीन नाही, काय नाही, रोजगार मजुरी करून त्याच्या आईवडिलांनी त्याला पैलवान बनवलं आहे. तर त्याला बाहेर परदेशी जाण्यासाठी या तालुक्याच्या असेल, जिल्ह्याच्या असेल लोकप्रतिनिधींनी एक सढळ हाताने त्याला मदत करून आपल्या गावचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं, राज्याचं नाव, देशाचं नाव तो भविष्यात उज्ज्वल करील अशी भावना मनात ठेवून सगळ्यांनी त्याला एक मदत करावी आणि त्याचा हा प्रवास सगळा सुखकारक व्हावा यासाठी सर्वांनी मदत करावी.